धम्मक्रांती करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन. निप्पाणीत धम्म परिषद संपन्न. बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती. निप्पाणी हे खरोखरच चळवळीचे केंद्र असल्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निप्पाणीला 3 वेळा पदस्पर्श झाला. ही निप्पाणीवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशा देण्यासाठी विविध क्षेत्रात क्रांती निर्माण केली. त्यांनी निर्माण केलेली धम्माची क्रांती पुढे नेण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी केले. निप्पाणी येथील मराठा मंडळमध्ये आयोजित बौद्ध धम्म परिषद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक सुधाकर माने यांनी केले. आंबेडकर पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी क्रांती करत असताना शून्यातून सुरुवात केली. त्यामुळेच आज आपण सर्वजण सुशिक्षित झालो असून सर्वांना समान हक्क मिळाले. मात्र देशात आज बाबासाहेबांची क्रांती दाबवण्याचा प्रयत्न होत आहे. ही दर्दैवाची गोष्ट आहे. ज्या देशांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला ते देश प्रगत झाले असल्याचे सांगितले. बाबासाहेब 2-3दा ह्या निप्पाणी विभागामध्ये आलेले आहेत, संबोधन केलेलं आहे. निप्पाणीमध्ये बाबासाहेबांची संपूर्ण जर हिस्ट्री बघितली, कार्याची जर पद्धत बघितली, तर एका जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बाबासाहेब जास्त वेळ गेलेले नाही. परंतु हे निप्पाणीचं काय वैशिष्ट्य असावं की बाबासाहेब इथे 3दा येऊन गेलेले आहेत. आंबेडकर चळवळ याचे योगदान असावं, हे माहेरघर असावं, चळवळीचं केंद्र असावं म्हणून बाबासाहेब रिपीटेडली इथे आलेले. रमाईंच्या बाबतीत बघितलं, रमाई देखील ह्या निप्पाणी भागामध्ये आलेले आहेत. बाबासाहेबांचे त्यावेळेचे सहकारी बळवंत वराळे, ज्यांना BS वराळे म्हणतो, की ज्याचा उल्लेख आहे बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये, बाबासाहेबांच्या इतिहासामध्ये, बाबासाहेबांच्या केलेल्या कार्यामध्ये, ते देखील ह्याच भागातले, या निप्पाणी वगैरेच्या भागामधले. आणि त्यांनी देखील, बाबासाहेबांनी देखील रमाईंची तब्येत ज्या खालावली होती त्यावेळेला रमाईंना बाबासाहेबांनी इथे निप्पाणीमध्ये आणून सोडलेला आहे. आपल्या जीवनाची आखरी क्रांती बाबासाहेबांनी केलेली आहे, जी अखेरची क्रांती आहे त्यांच्या जीवनातली, की ज्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. अनेक क्रांत्या बाबासाहेबांनी केल्या 1927 पासून, ज्याची सुरुवात मार्चच्या 14 तळ्यापासून सुरुवात होते. मानवी मुक्तीचा लढा बाबासाहेबांनी सुरुवात केला. नंतर शैक्षणिक क्रांती आहे, राजकीय क्रांती आहे, आर्थिक क्रांती आहे, सामाजिक क्रांती आहे. आणि ह्या क्रांतीचं सर्कल बाबासाहेबांनी धम्म क्रांती करून हे पूर्ण केलं, ज्याला आपण धम्मवील म्हणू शकतो, धम्मचक्र म्हणू शकतो. आणि हे चक्र फिरवण्याची जबाबदारी आज आपल्यावरती आली. ही जर क्रांती जर फेल गेली, धम्म क्रांती जर कधी मागे आली, तर पुन्हा आपल्याला तेच दिवस यावे लागतील आणि त्याच्यासाठी पुन्हा बाबासाहेब निर्माण होणार नाही. ज्या गोष्टीला 56 वर्ष होऊन गेलेली आहेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, देशात बाबासाहेबांचे संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने बुद्ध, बसव, आंबेडकर यांचे विचार अंगीकारून वाटचाल करावी. चांगले शिक्षण घेऊन आपली प्रगती करावी असे सांगितले. ಹಲವಾರು ವಿಚಾರಗಳ ಚರ್ಚೆ ಆಗಬಹುದು. ಈಗಾಗಲೇ ಕೆಲವರು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ.
ಇನ್ನು ಕೆಲವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಹೋರಾಟ, ಬಸವಣ್ಣವರ ಹೋರಾಟ ಇವೆಲ್ಲ ಸಮಕಾಲೀನ ಒಂದೇ ವಿಚಾರದಲ್ಲಿರುವಂಥ ಹೋರಾಟಗಳು. ಇವರ ಉದ್ದೇಶ ಮನುಷ್ಯರು ಮನುಷ್ಯರಾಗಿ ಬಾಳಬೇಕು, ಮನುಷ್ಯರಂತೆಯೇ ಕಾಣಬೇಕು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಅವರ ಏಕೈಕ ಉದ್ದೇಶ ವಾಕ್ಯ ಆಗಿತ್ತು. ಸೊ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಹೋರಾಟಗಳಾಗಿದೆ, ಬದಲಾವಣೆಗಳಾಗಿದೆ. ಇನ್ನೂ ಸಂಘರ್ಷ ನಡೀತಾನೆ ಇದೆ. ಇನ್ನೂ ಕೂಡ ಏನು ತಪ್ಪಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಪರಿಹಾರ ಆಗಿಲ್ಲ. ಇನ್ನೂ ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನು ಮತ್ತೆ ಹಿಂದೆ ಕೊಯ್ಯುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ನಡೀತಾ ಇದೆ. ಮತ್ತೆ ನಮ್ಮನ್ನು ಅಂಧಕಾರದಲ್ಲಿ ಇಡುವಂಥದ್ದು, ಮೂಢನಂಬಿಕೆಗಳನ್ನು ಮತ್ತೆ ನಮ್ಮಾಗಿ ಹೇರುವಂಥ ವಿಚಾರಗಳು ಕೂಡ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಭಾಳ ಜೋರಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಭಾರತದ ಬಾಬಾಗಳನ್ನು ನೋಡಿರ್ಬೋದು, ಯೂಟ್ಯೂಬ್ನಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ ಭಾಳ ಜನ. ಈಗ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಒಬ್ಬ ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದ, ಆಕಳ ಸೆಗಣಿಯನ್ನು ತಿನ್ನಬೇಕು, ಅದರಿಂದ ಭಾಳಷ್ಟು ಪರಿಹಾರ ಆಗ್ತದೆ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಕೂಡ ಹೋಗ್ತದೆ ಅಂತಂದ ಎಲ್ಲ ಮುಖಕ್ಕೆ ಹಸ್ತನಂತ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಅವ್ರು. ಅಂದರೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನು ಮೂಢನಂಬಿಕೆಯಲ್ಲಿ ಅಂಧಕಾರದಲ್ಲಿ ಇಡಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಬಸವಣ್ಣವರು 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ, 6ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಬುದ್ಧರು, ಇದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕನಸಾಗಿದೆ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇನ್ನೂ ಭಾಳಷ್ಟು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳನ್ನು ನಾವು ಉನ್ನತೀಕರಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜಾಸ್ತಿಗೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಹೋಗೋದು ಅದೇ ಶಾಲೆಗೆ. ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆ ಆಗಬೇಕು, ಉನ್ನತೀಕರಣ ಆಗಬೇಕು, ಅಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ನಮಗೆಲ್ಲ ಸಿಗಬೇಕು ಅಂದಾಗ ಮಾತ್ರ ಈ ಧಮ್ಮ ಪರಿಷತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಖಂಡಿತವಾಗಿ ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತೈತೆ. ಆದಷ್ಟು ನಾವು ಈ ಮೌಢ್ಯದಿಂದ, ಮೂಢನಂಬಿಕೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಇತ್ತಿತ್ತಲಾಗಿ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಕಳೆದ 10 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಭಾಳಷ್ಟು ಹೇರುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಆಗ್ತದೆ ಈ ಮೂಢನಂಬಿಕೆಗಳನ್ನ. ಅದರಿಂದ ಹೊರಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ನಮಗೆ ಬುದ್ಧ ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಬಸವಣ್ಣವ್ರ ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕೂಡ ತಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದ ಮೂಲಕ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನು ಕೊಡುವಂಥ प्रयत्न ಮಾಡಿದ್ದಾರೆ. यावेळी प्राध्यापक डॉक्टर अच्युत मानेबुडा, अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, युवा नेते सहकार रत्न उत्तम पाटील, नगराध्यक्ष सोनल कोटडिया, प्राध्यापक जेडी कांबळे, भंते गोविंदो मांदो, भंते ज्ञानज्योती, कर्नाटक बौद्ध महासंघाचे उपाध्यक्ष बी दर्शन, अरविंद घटी यांची भाषणे झाली. भीमराव साहेब पाहिजे होते. मी त्यांना विनंती करण्यासाठी मुंबईला गेलो. मात्र त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे साहेबांचं असं म्हणणं होतं की लोकसभेची निवडणूक संपू दे, त्यानंतर आपण धम्म परिषद घ्या. मात्र लोकसभा संपल्यानंतर आचारसंहिता 4 जूनला संपत होती. आम्ही फेब्रुवारीमध्ये धम्म परिषद घेतली आणि जून हे 4 महिन्याचा कालावधी हा जादा होत असल्यामुळं त्यांना येता आलं नाही. मात्र त्याने आम्हाला शब्द दिलेला होता की मी मोर्चा टायमाला शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहीन. आणि त्या विनंतीवरून आणि दिलेल्या शब्दावरून भीमराव साहेब इथे उपस्थित राहिलेत. मी त्यांचं परत एकदा हार्दिक हार्दिक मी स्वागत करतो. दलित बहिष्कृत परिषदेचं 3रं अधिवेशन इथं भरलेलं होतं. ह्या 3ऱ्या अधिवेशनाच्या निमित्तानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निपाणीमध्ये पहिला पदस्पर्श झाला. या पहिल्या पदस्पर्शामुळं ह्या निपाणीला एक उज्ज्वल परंपरा चळवळीची सुरू झाली. आणि हीच सभा कर्नाटकातली पहिली सभा, ही कर्नाटकातील पहिली सभा असल्यामुळं आणि निपाणीत झाल्यामुळं हे शताब्दी वर्ष एक भव्य दिव्य व्हावं ह्या दृष्टिकोनातून इथं एक समिती स्थापन केली गेली. ह्या समितीच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांचं जीवन कार्य समजावं म्हणून आम्ही 100 गावामध्ये. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रतिमा पूजन झाले. यावेळी प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. बौद्ध उपासक कपिल कांबळे बौद्ध वंदना गायली. ठरावाचे वाचन प्राध्यापक डॉक्टर RK दिवाकर यांनी केले. यावेळी आमदार शशिकला जोले, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, नगराध्यक्ष सोनल कोटडिया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुड, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, प्राध्यापक अजित कांबळे, उदय वंटे, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक प्रवीण कट्टी, रामचंद्र थरकार, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे,
युवा नेते पंकज पाटील, सुजय पाटील, सुनील शेवाळे यांच्यासह धम्म परिषद व शताब्दी महोत्सव कार्यकारी समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच निप्पाणी परिसरासह बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्ध बांधव उपस्थित होते.